देवा केला उपकार दिवा केला उपकार दिवा धन्य धन्य नाम देवा धन्य धन्य नामदेवा। अशा प्रकारे आपण शिवरंजनी रागामध्ये हा अभंग पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता याचं नोटेशन आपल्याला पाहायचं आहे। पहिल्यांदा नोटेशन पाहून घ्या। सारे ग कोमल आहे, ध प ग ग परत कोमल आहे, रे रे ग रे सा, ध सा ग रे सा, ध सा ग रे सा जो शेवटला आहे तिथं ध हा आपला
खालच्या सप्तकामधला आहे. नंतर खालच्या ओळीमध्ये सा रे ग प प ध सा ध प म ग म ग रे सा. इथं आपली पहिली ओळ पूर्ण होते आणि ही पहिली ओळच आपल्याला ध्रुवपद म्हणून घ्यायची आहे. नंतर दुसऱ्या ओळीला आपल्याला पूर्ण ओळ बोलायची आहे. ग ग ग ग रे ग रे सा रे ग सा रे 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 सा नि ध ग रे सा सा सा. ही पूर्ण ओळ दोन मिळून एक आपल्याला एकदा बोलायची आहे. त्याच्यामध्ये रे सा नि ध नि आणि ध हे खालच्या सप्तकामधले आलेले आहेत. नंतर निवारिले भवतापा याच्यासाठी सा रे ग प प ध सा ध प म ग मग रे सा. हे केला उपकार जीवावरती आपण जे म्हटलो ते आणि हे दोन्ही सारखंच आहे. नंतर माझा निरसला भाव दाखविला पंढरी राव तिसरं चरण आणि चौथं चरण माझी कृपेची सावली चोखा मने पाना घाली. हे दोन्ही आपल्याला दुसऱ्या चरणाप्रमाणे म्हणजे मंत्र सांगितला सोपा निवारिले भवतापा याच्या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. पहिल्या ओळीचं नोटेशन आता आपल्याला पाहिजे. सा रे ग ध प ग रे रे ग रे सा ध सा ग रे सा. धन्य धन्य सा रे ग ध प ग रे रे ग रे सा ध सा ग रे सा. नामदेवा आ आ आ ध सा ग रे सा. अशी पूर्ण ओळ. सा रे ग ध प ग रे ग रे सा ध सा ग रे सा. धन्य धन्य नामदेवा. दोनदा बोलायची. नंतर दुसरी ओळ आपला अंतरा. सा रे ग प प केला उप सा रे ग प प ध सा ध प म ग म ग रे सा. केला उपकार ध सा ध जीवा प म ग रे सा. केला उपकार जीवा प म ग रे सा. केला सा रे ग प प ध सा ध प म ग रे सा. केला उपकार जीवा. धन्य धन्य नामदेवा. नंतर पहिलं चरण घ्यायचं आपलं. दुसरं चरण कोमल ग ग ग ग ग रे ग सा रे रे. मंत्र सांगितला सोपा ग ग ग ग रे ग सा रे 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 सा नि ध ग रे सा सा सा. रे मंत्र सांगितला सोपा मंत्र सांगितला सोपा. रे सा नि ध ग रे सा सा सा. मंत्र सांगितला सोपा. नंतर निवारिले भवतापा. सा रे ग प प जसं आपण केला उपकार जेव्हा म्हटलो त्याच पद्धतीने केला उप निवारिले भवतापा. धन्य धन्य नामदेवा. नंतर माझा निरसला भाव आणि माझी कृपेची सावली हे तिसरं चरण आणि चौथं चरण दुसऱ्या चरणाप्रमाणे आपण म्हणून घ्यायचे. अशा पद्धतीने हा शिवरंजनी राग आपल्याला बसवायचा आहे. रामकृष्ण हरी.